नमस्कार माऊली. आज आपण तुकारामांच्या गाथेतले अभंग क्रमांक 256 इथपासून पुढे अभंग ऐकणार आहोत. ओळी ओळीचा अर्थ मी सांगणार आहे, पण त्याआधी सगळ्यांना असं सांगायचं आहे की ह्या व्हिडिओला मी काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत. अतिशय चांगले प्रॉडक्ट आहेत, मी बघूनच टॅग केलेले आहेत. आपल्याला ते गिफ्टिंगसाठी पण उपयोगी पडतात, घरी वापरण्यासाठी पण उपयोगी पडतात असे प्रॉडक्ट आहेत. तर ते नक्की खरेदी करा. आणि चॅनलची मेंबरशिप ओपन झालेली आहे, तर ती मेंबरशिपसुद्धा नक्की घ्या. आपल्या आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 256. काहीच मी नव्हे कोणीये गावीचा, एकटा ठाईंचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वायावीण बोले. पहिली ओळ काय आहे? काहीच मी नव्हे कोणीये गावीचा. म्हणजे काय? मी कुठल्या गावचा नाही, मी कोणाचा नाही, मी काहीच नाही. आणि एकटा ठाईंच्या ठाई एक, म्हणजे मी एका ठिकाणचा एकटा आणि अद्वय ब्रह्म जो तो मी आहे. नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वायावीण बोले. म्हणजे काय? मी कुठे जात नाही आणि फिरून येत नाही, हे माझे बोलणे व्यर्थ आहे. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. मला कोणी आपले नाही आणि कोणी दुसरेही नाही, आणि कोणाचा मी खरे काही नव्हे. मी कोणाचा आहे हे काही एक खरं नाही. त्याच्यानंतरची ओळ आहे, नाही आम्हा जावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला जगावं लागत नाही आणि आम्हाला मरावंही लागत नाही. आम्ही सर्व काळ जसेच्या तसे आहोत. तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा, वेगळ्या त्या कर्मा अकर्मासी. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्हाला नाव नाही, रूप नाही, आणि या कर्मापासून आम्ही वेगळे आहोत. असा हा 256वा अभंग होता. आता 257वा अभंग ऐका. आमचा विनोद ते जगा मरण. जगाला काय? मरण. म्हणजे आम्ही जो परमार्थ करतो तो एक विनोद आहे. आणि करीती भावहीन देखो वेखी. लोक काय करतात? भावहीन भक्ती करतात, मनात भाव नाही आणि तशीच भक्ती करतात. आमचं बघतात की आम्ही परमार्थ करतो तसा करायला जातात. न कळे सतत हिताचा विचार, तो हे दारोदार खाती फेरे. न कळे सतत हिताचा विचार. लोकांना स्वतःच्या हिताचा विचार नाही. हित कशात आहे त्यांना कळतच नाही. आणि तोपर्यंत पुढे काय म्हणतात? तो हे दारोदार खाती फेरे. म्हणजे हे कळत नाही तोपर्यंत लोक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार आहेत. तो हे दारोदार खाती फेरे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात. दारोदार फिरणं म्हणजे काय? इथे वेगळा अर्थ की ते अडकून पडणार आहेत. पुढची ओळ ऐका. वंदिले वंदावे निंदिले निंदावे. म्हणजे काय? एकाने वंदन केलं की दुसरा पण वंदन करतो. एक गेले जावे त्याची वाटा, एक गेला ज्या वाटेनी त्याच वाटेनी जातो. एकाने निंदा केली तर हा पण निंदा करतो. आणि स्वतःचं म्हणजे मत काहीच नाही, दुसऱ्याचं बघून करतो. तुका म्हणे कोणी नाईके सांगता. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. नाही ऐके म्हणजे ऐकत नाहीत. आम्ही काय सांगतो की स्वतःचं हित बघा, स्वतःला मुक्ती कशातनं मिळेल ते बघा, पण ऐकत नाहीत. आणि मग काय होतं? होती यमदूता वर पडे. मग हे लोक कुठे होतात? यमदूताच्या हाती जातात, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. आता अभंग क्रमांक 258.
दीप घेऊन या धुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित. अंधार शोधायला जातात पण हातात दिवा घेतात. असं असतं का कधी? म्हणजे हे अघटित आहे. दिवा लावायचा आणि अंधार शोधायचा हे अघटित आहे. विष्णुदासा आम्ही न भ्यो कळी काळा. आम्ही कोण आहेत? दास आहोत, विष्णूचे दास आहोत. आणि आम्ही कळी काळाला भीत नाही. कळीकाळ म्हणजे कलियुगातली संकट किंवा वाईट वेळ, यांना आम्ही घाबरत नाही. भूलो मृगजळा न घडे ते. आम्ही मृगजळाला घाबरत नाही. उधळीता माती रविकळा मळे. रविकळा म्हणजे सूर्यकिरण. आणि त्या उधळीता माती, त्या सूर्यकिरणांवर माती उधळली म्हणजे सूर्यकिरण मलिन होणार आहेत का? हे कैसे न कळे भाग्यहीना. हे जे भाग्यहीन लोक आहेत त्यांना कसं कळत नाही? भाग्यहीन म्हणजे अविवेकी लोक. त्यांना कसं कळत नाही आणि ते कसे कळेल? तुका म्हणे तृण झाके हुताशन. तुकाराम महाराज म्हणतात, गवताने मोठा अग्नी झाकला जातो हे म्हणणे म्हणजे ते व्यर्थ म्हणणे आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुका म्हणे तृण म्हणजे गवत, झाके हुताशन हे तव वचन वावगेची. हे असं म्हणणं हे वावगे आहे, हे अयोग्य आहे. त्याच्यानंतर 259 अभंग. नटनाट्य अवघे संपादिले सोंग. आम्ही जरी नटाचे रूप धारण केले तरी आमची आत्मस्थिती बदलत नाही. भेद दाऊ रंग न पालटे. वर रंग लावला तोंडाला तरी आमचं रूप मूळ आहे तेच राहणार आहे. मांडियेला खेळ कौतुके बहुरूप. आपुले स्वरूप जाणत असो. आम्ही जरी बहुरूप्याप्रमाणे सोंग घेतलं तरी आम्ही आमचं खरं स्वरूप जाणतो. जे खरं स्वरूप आहे ते आम्ही जाणतो. त्याच्यानंतरची ओळ अशी आहे. स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे, भावदावी पिवळे लाल संगे. म्हणजे काय? स्फटिकाला कोणताच रंग नाही. दुसऱ्या रंगाच्या संगतीने तो वेगवेगळे रंग जसे हिरवा, लाल, पिवळा असे रंग दाखवतो, पण त्याचा स्वतःचा कोणताच रंग नाही. तुका म्हणे आम्ही या जनाविरहित होऊन निश्चिंत क्रीडा करू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही स्वात्मबोधाने आम्ही जगापासून वेगळे राहू आणि शांतपणे संसाररूपी क्रीडा करू. याच्यानंतरचा अभंग आहे 260. तुझविण वाणी आणिकांची थोरी, तरी माझी हरी जिव्हा झडो. तुझविण वाणी आणिकांची थोरी. वाणी म्हणजे बोलणं. तुकाराम महाराज काय म्हणतात? हे हरी, तुझ्या वाचून इतरांची थोरवी जर माझ्या वाणीने वर्णन केली तर माझी जीभ जडून जाऊ दे. तुझविण वाणी म्हणजे तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची, आणिकांची थोरी जर दुसऱ्या कुणाची थोरी गायली तरी माझी हरी जिव्हा झडो. जिव्हा म्हणजे जीभ, माझी जीभ झडू दे. तुझविण चित्ता आवडे आणिक, तरी हा मस्तक भंगो माझा. चित्ता म्हणजे मन. तुझविण चित्ता आवडे आणिक. तुझ्या विणा ना दुसरा कोणी जर माझ्या चित्ताला आवडेल तर माझं मस्तक भंग पावो. माझं मस्तक काय हो? भंग पावू दे, फुटून जाऊ दे. पुढची ओळ बघा. नेत्री आणिकांसी पाहिना आवडी, जातू त्याची घडी चांडाळ हे. नेत्री म्हणजे डोळं, आणिकांसी पाहिना आवडी. नेत्री आणिकांसी पाहिना आवडी म्हणजे या नेत्रांनी तुझ्या वाचून दुसऱ्याला जर कोणी आवडीने प्रेमाने पाहिले तर माझे चांडाळ डोळे आंधळे होऊ देत. म्हणजे माझ्या या डोळ्यांनी फक्त तुझं रूपच मला पाहायचं आहे. त्याच्यानंतरची ओळ बघा. कथामृत पान न करीती श्रवण. कथामृत
हे हरीच्या कथा पान न करीती श्रवण. जर हरीच्या कथा ऐकत नसतील माझे कान तर मग त्याचा उपयोग काय? काय प्रयोजन मग त्यांचे? त्या कानांचा उपयोगच काय? तुका म्हणे काय वाचून कारण, तुझं एक क्षण विसंबता. म्हणजे देवा, मी एक क्षणभर जरी तुला विसरलो तर या माझ्या जगण्याला अर्थ नाही, ते निष्कारण जगणे आहे. असा हा अभंग होता. मंडळी, आजचा व्हिडिओ इथे संपणार आहे. कसा वाटला अर्थ आणि कसे वाटले अभंग, वाचन, सगळं मला जरूर कळवा. विठ्ठलाला नमस्कार नक्की करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये विठ्ठलाचं दर्शन नक्की होईल. तेव्हा सगळ्यांनी विठोबाला नमस्कार करा आणि त्या विठ्ठलचरणी प्रार्थना, सगळ्यांना सुख समृद्धी शांती समाधान लाभू दे. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.